नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं HD कुकिंग व्लॉग्समध्ये। हा माझा दुसरा कुकिंग व्हिडिओ आहे आणि आज आपण बनवणार आहोत ढोकळा, बेसनचा ढोकळा। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1.5 वाटी बेसन, यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेतली, चवीनुसार मीठ, आणि निंबूसत्व नसेल तर तुम्ही निंबूचा रस पण वापरू शकता, आणि चिमूटभर हळद कमी टाकायची आहे जेणेकरून आपला ढोकळा लालसर होणार नाही। आणि 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। इथे मी 1.5 वाटी बेसनसाठी 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे। याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, यामध्ये गुठळा व्हायला नको। इडली पात्रामध्ये आधीच पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे। आता हे बॅटरमध्ये 1 पॅकेट इनो टाकून घ्यायचा आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। आणि बघू शकता तुम्ही, आपला फ्लफी असं बॅटर रेडी आहे। मी इथे इडली पात्रामध्ये बनवत आहे, पण तुम्ही ग्लासमध्ये नाहीतर ढोकळा पात्र आणि कुकरमध्ये पण बनवू शकता। बनवायला पण खूप सोपा आणि झटपट बनतो। तर ग्रीस केलेल्या इडली पात्रामध्ये मी हे बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि इडली पात्रामध्ये 5 ते 10 मिनिट कुक करायला ठेवलेलं आहे। तर रेडी आहे आपला ढोकळा। आता ढोकळ्यासाठी तडका बनवायचा। तर तडक्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, अशी तडतडायला लागली की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि हिरवी मिरची, तुम्ही तीळ पण टाकू शकता। आता यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि 1 चमचा साखर, आणि छान असं उकळी येऊ द्यायचं आहे। आणि बघू शकता, तयार आहे आपला जाळीदार असा मस्त ढोकळा। आता तयार केलेला तडका ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा।